वसई पूर्वेतील राजवली वाघराळ पाडा परिसरात मुसळधार पावसामुळे गटाराच्या नाल्यात एक 4 चाकी कार वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत उडी मारून स्वतःचा जीव वाचवला। तर पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की कार वाहत जाऊन पादचाऱ्यांसाठी बांधलेल्या छोट्या पुलाला धडकली, त्यामुळे पुलाचं नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। नागरिक जेसीबीच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असून वारंवार पाणी साचण्याच्या समस्येमुळे नाले सफाई आणि पाणी निचरा व्यवस्थेवर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रथमेश तावडे। प्रथमेश, पाण्याच्या प्रवाहात ही कार अडकलेली होती, मात्र एकाचा जीव वाचलेला आहे। रोबिना, आपण पाहिलं तर काल मध्यरात्रीपासून वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। पावसाने सकाळी थोडी विश्रांती घेतली होती, मात्र दुपारनंतर पुन्हा पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहरातली जी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं। आणि हा वाघराळपाडा परिसरातला हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण पाहतोय की एक जी वॅगनार कार आहे, ही कार संपूर्ण नाल्यामध्ये वाहून जाते। ही ज्या परिसरातल्या कडेला ही कार लावली होती आणि ती पाण्याच्या प्रवाहाने ही नाल्यात गेलेली आहे आणि या नाल्यातून वाहून जाताना आपण दृश्य पाहतोय। यामध्ये एक चालक देखील आहे आणि त्यानंतर तो एका पुलाला धडकतोय। त्यानंतर खरं तर या चालकाने प्रसंगावादून दाखवून त्या गाडीतून बाहेर आला तो आणि त्याचा जीव वाचलेला आहे। मात्र वसई विरार मध्ये पावसाचा जो कहर पाहतोय तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। त्यामुळं जे डोंगराळ भाग आहेत किंवा ज्या अनधिकृत वस्त्या आहेत त्यांना या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे, कारण की डोंगराच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक चाळी बांधलेल्या आहेत, घरं बांधलेली आहेत आणि वस्त्या बांधलेल्या आहेत। त्यामुळे डोंगराच्या प्रवाहात ज्या अनधिकृत चाळी आहेत त्यांना या संपूर्ण पावसाचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। निश्चित धन्यवाद प्रथमेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।